मार्कवर पार्थ स्ट्रायकेंडला आशिष आणि करण ही जोडी पाहायला मिळते. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. महत्वपूर्ण मॅच आहे. इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही सलामवीरांचा पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रानंतर थोडीशी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. मात्र या मॅच मध्ये काही ना काहीतरी वेगळा ट्विस्ट पाहायला मिळेल. RM रेम्बो वडाळा तर दुसऱ्या बाजूला चेंबूर. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर पाहायला मिळतोय. तेवढीच वेगात फेकी गेली आहे. चेंडू या ठिकाणी गॅदर होत नाहीये, त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली. 3 चेंडूंवर आतापर्यंत 3 धाव कंप्लीट केल्या की एकेरी धावाने आतापर्यंत 3 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर नगरसेविका श्वेताई पावसकर हे देखील या मॅचचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलक्या त्याने दिशा दिली. ऑन साईडला फटका खेळून काढलाय. तोपर्यंत 1 धाव 4 बॉलवर 4 धावा आतापर्यंत गोळा केल्या गेल्या आहेत. ही मॅच मित्रांनो नक्कीच रंगतदार ठरणार आहे. जर एकंदरीत विचार केला दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भला मोठा अनुभव या दोन्ही संघांकडे आहे. आणि एकंदरीत अंडरआर्म क्रिकेटचा जर विचार केला तर चिवडा देखील मोठ्या मोठ्या अग्रलेख असलेल्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये नक्कीच यांचा सहभाग त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अनुभव आहे, दबदबा आहे, चांगल्या खेळाडूंचा बरणा आहे, आगळीवेगळी शैली. नक्कीच आमचे सनी जगताप सर वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी कळला जातोय. मात्र कुठे ना कुठेतरी आव्हान केलं गेलंय. यस चेक केला जाईल. रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी सांगितलं जाते. आव्हान केलं गेलं होतं, सक्सेसफुल ठरत आहे. आणि आता मात्र एक चांगला स्क्वेअर ड्राइव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आशिष यांच्या बॅट मधून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 5 धावात. चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलंय. पार्थ
थँक्यू डीजे. नक्कीच धन्यवाद सनी जगताप सर, यांनी देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधित केलंय. एक मिनिट सर, तिकडची मित्रांनो पट्टी लावून घ्या ना प्लीज. तिची व्हाईट पट्टी आहे. थँक्यू. नक्कीच आपण देखील मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. स्वागत केलं गेलंय ऋषिकेश यांचं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, नाहीतर हा देखील बॉल नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. एकंदरीत 35 ते 40 धावा जर झाले तर नक्कीच मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला तर 32 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत मालवण पासून देखील संघ या ठिकाणी दाखल होताना संपूर्ण महाराष्ट्राचे खेळाडू कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत आज उद्या आणि परवा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांना पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी होते. पुन्हा एकदा चाबूक फटका, कमाल धमाल, भाई अपना बेमिसाल. पुन्हा एकदा बाकफुटला आले होते, कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होऊ शकला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिळणार एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते, धावसंख्या झाली 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मित्रांनो बॉल द्यायचा लगेच. धावसंख्या जाऊन पोहोचते, धावसंख्या झाली 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 10 बॉल मध्ये 15 धावा आतापर्यंत गोळा केल्या गेल्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे. मित्रांनो आमचे बॉल बॉईज, थँक्यू. नक्की शिव ॲडिट याच्या माध्यमातून मुंबईकर 9 च्या पेजवर या स्पर्धेचे सर्व अपडेट्स आपल्याला मिळतील. आपले फोटोज असतील, चांगले क्षण असतील, हे देखील टिपले गेलेत. तर आपल्याला नक्कीच शिवाय एडिट्स यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. सकाळच्या सत्रापासून चांगले चांगले क्षण या ठिकाणी टिपले गेलेत. धावसंख्या झाली आहे 15. दुसरं षटक या ठिकाणी आपल्या प्रगतीपथावर. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चांगली सुरुवात. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला नक्कीच व्यावसायिक संघ एकंदरीत 8 संघ खेळताना दिसेल. त्याचप्रमाणे इंटर कांजूरचे 4 संघ. एकंदरीत उद्याच्या दिवसात देखील 15 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय गेलाय. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दांडी होते गुल. फलंदाज होईल बाद. लास्ट बॉल टू गो. आणि
हा देखील चांगला बॉल हाताळला गेलाय. लीग बाय स्वरूपात एक धाव मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 16. आतापर्यंत 8च्या सरासरीने धावा गोळा केल्या गेल्या आहेत. अजून देखील उर्वरित 3 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये 30 ते 25 धावा जरी आल्या तरी देखील फायडेबल स्कोर कार्डवर नक्कीच म्हणावा लागेल. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. शुभम लोखंडे डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मात्र एक चेहरा नक्कीच सर्वांच्या समोर येतो. तो म्हणजे शुभम लोखंडे. खूप कमी वयात या खेळाडूने नक्कीच सर्वांना प्रभावित केलाय. आपल्या नाव आणि आपल्या नावाचा जो दबदबा आहे तो कायम अंडर बॉक्स टेस्ट क्रिकेटमध्ये ठेवला आहे. आणि पहिलाच बॉल फटका या ठिकाणी फसलाय. टिपलाय झेल संपलाय वीर राय यांचा खेळ. देखील लक्ष वेधून घेत आहेत. एक डान्सिंग अंपायर म्हणून यांची ख्याती राहिली आणि तेवढे चोख निर्णय देखील ते देतात. त्यामुळे एक कलाकाराची भूमिका देखील ते निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत आहे. टाळ्यांचा गजर होतोय मित्रांनो. चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत. युवा खेळाडू आहेत. आदी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉल येतोय. नक्की जो धावसंख्येचा वेग होता तो आता थोडासा मंदावताना पाहायला मिळतोय. 3 बॉलवर नक्कीच वर्चस्व राहिलंय. शुभम लोखंडे यांचं 1 धाव खर्च केले. 1 गडी बाद केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा हलक्या हाताने मनगटी साह्याने खेळलेला हा फटका ऑन साइडला. एक धाव मिळते. आता कुठेतरी नक्कीच धावसंख्येचा वेग मंदावतोय. शांतता मैदानात पाहायला मिळते. चौकारांची आतिषबाजी आता होत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 2 चौकार आले. त्यानंतर आता एकंदरीत धाव बॉल झाले. चौकार अजून आला नाहीये. आणि पुन्हा एकदा हा देखील बॉल पुश केला होता. पुश करो खुश रहो. आणि खुश तर नक्कीच असणार आहे. ते म्हणजे आमचे प्रेक्षक जन. या आमच्या स्पर्धेचा राजा म्हटलं तरी काही अयोग्य ठरणार नाहीये. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. थोडासा मुलांच्या पुढे लँड होतोय डब्बा. एक चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. आणि शुभम लोखंडे एक दर्जेदार गोलंदाज आणि त्या प्रकारची कामगिरी झाली आहे. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद केलाय. 18 बॉल आणि 20 धावा आतापर्यंत. उर्वरित 2 षटका म्हणजे अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे. 12 बॉल मध्ये 15 ते 20 धावाचा टार्गेट असणार आहे. मात्र आता गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी खेळाडू सॅम्युअल आलेत. अनुभवी गोलंदाज आहेत. आता मात्र कुठे ना कुठेतरी नक्कीच प्रज्ञेश आणि आशिष यांना कामगिरी करावी लागणार आहे. आशिष सलामवीर आहेत. अजून देखील मैदानात दाखल आहेत. एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. आता मात्र 12 बॉल मध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले. पॉवरफुल फटका. गॅप आहे फार मोठा. नाही झालाय धावांचा तोटा. येतोय चौकार. ब्रँडेड फटका आशिष यांच्या बॅटमधून.
आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील आता थोडासा वेग पकडते. 24 धावा झालेत पहिल्याच बॉलवर. विकेट पाहायला मिळतोय. अजून देखील 11 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धावा स्कोर कार्डवर. मुंबईकर 9 चषक 2026 6व्या पर्वामध्ये सुपर रेट मध्ये चौथा संघ कोणता दाखल होणार यासाठी ही मैदानात लढत. आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांकडनं कळवण्यात येतोय. नो+1 अशा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. बघा मित्रांनो, पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि चौकार जेव्हा जेव्हा येतो तेव्हा अंडरम क्रिकेटमध्ये थोडासा प्रेशर गोलंदाजावर असतो, कारण त्याला बॉल देखील सेफ करायचा आहे. एक बॉल एक गोळा करून देखील अंडरम क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक, खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. त्यामुळे त्या वाचण्याच्या प्रयत्नात कुठेतरी नियंत्रण चुकतं आणि या ठिकाणी नो बॉल पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कमबॅक करून दाखवलंय सॅम्युएल यांनी. हे आहेत अनुभवाचे बोल. तू एक मारणार तर दुसरा माझा डाव असणार. आणि या ठिकाणी अजून एक महत्वपूर्ण फलंदाज प्रज्ञेश देखील बाद होतोय. आणि आता एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो आता फलंदाजीसाठी दाखल होतोय. मंदार सावंत. पहिल्या बॉलवर चौकार, नंतर नो बॉल +1. तिसरा बॉल जो हाताळलाय 2 बॉलचा खेळ झालाय. विकेट देखील आली आहे. आणि मंदार हा देखील फटका फसला. मंदार आले, मंदार निघाले पुन्हा एकदा तंबूच्या आसराला. बॉक्स आउट स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. फटक्यामध्ये नियंत्रण नाहीये. बॉक्स आउट स्वरूपात मंदार देखील बाद होत आहेत. मित्रांनो, धावसंख्या तर झालेत. स्कोर कार्डवर जर एकंदरीत विचार केला तर धावसंख्या 26 धावा अजून देखील उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 9 धावा जरी गोळा केल्या तरी देखील 35 पर्यंत संघ पोहोचू शकतो. त्यामुळे आता कुठेतरी थोडासा विचारात्मक खेळ करणं गरजेचं आहे. एखादा चौकार नाही आला तरी देखील चालेल, मात्र 35चा पल्ला देखील गाठणं हे देखील खूप महत्वाची बाब असणार आहे. पण कोणत्या अनुषंगाने आता फलंदाज आपली विचारधारा घेऊन मैदानात दाखल झाला हे देखील पाहण्यासारखं असेल. मोठ्या फटक्यांसाठी जाईल का स्ट्राईक रोटेट करत पुन्हा एकदा सेट फलंदाज आहेत आशिष त्याला जास्त चान्स देईल. आणि या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. बघा मित्रांनो, चौकार आला, त्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट आली. पुन्हा एकदा त्या दबावातून स्वतःला बाहेर काढतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय चित्र. टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त वळण घेते. वाईड बॉलचा इशारा मात्र त्यावर होतोय. गडी बाद. त्यामुळे बॉल काउंट, रन काउंट आणि विकेट काउंट. धावसंख्या जाऊन पोहोचली 27. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. आणि पुन्हा एकदा नक्की शेवटचा बॉल हाताळण्यासाठी वाईड बॉल देखील एक हाताळला गेलाय. अजून एक बॉल टाकावा लागणार आहे. बॅकफुटला आले. स्लाइसचा फटका पाहायला मिळालाय. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. अजून देखील 6 बॉलचा खेळ. 6 बॉलवर 6 धावा गोळा केल्या तरी 35. 6 बॉलवर एखादा चौकार आला तर 40चा पल्ला देखील गाठला जाऊ शकतो. मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाचा हुकमी एक्का दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवर. शुभम लोखंडे मागील षटक देखील नक्कीच चांगल्यारीत्या हाताळला. केवळ 4 धावा खर्च केला, एक गडी देखील बाद केला आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावर. पारिक पहिलाच बॉल
समोरचा शेला खेळला गेलाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि नक्कीच आशिष यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असेल तरी देखील चांगली बाब म्हणावी लागेल. सेट फलंदाज आहेत. इथून चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 3 बॉलवर 3 धावा खर्च केलेत. अजून देखील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मी उल्लेख केला 35 धावांपर्यंत पोहोचायचा, पण या एखादा चौकार आला तर तेच 35 40 होईल. मात्र बघता बघता पुन्हा एकदा फसवलं गेलंय आणि खेळाडू वृत्ती देखील नक्कीच दाखवली गेली आहे. आशिष यांनी टाळ्यांचा गजर होतोय मित्रांनो. कॉट बिहाइंड स्टंप स्वरूपात बाद झालाय आशिष आणि स्वतःहून पंचांना देखील कळवलंय की बॅटला कट आहे. ही खेळाडू वृत्ती दाखवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही एखादी मॅच जिंकण्यासाठी जर क्रिकेटशी तुम्ही प्रामाणिक नसाल तर नक्कीच क्रिकेट देखील तुमच्याशी कुठली ना कुठली वेळ हिरावून घेऊ शकतं. क्रिकेट म्हटलं की पहिले डिसिप्लिन आलं आणि प्रामाणिकता, या दोन गोष्टी देखील क्रिकेटने आपल्याला शिकवल्या आहेत. आणि अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. 5 बॉल झालेत. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 32 वर स्थिरावलेली आणि या ठिकाणी थोडासा फटका फसला. कर्टनच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉक्स आउट स्वरूपात फलंदाज होईल बाद. चांगले षटक पुन्हा एकदा शुभम यांचं पाहायला मिळालंय. 12 बॉल त्यांनी एकंदरीत हाताळले. 2 षटक त्यांनी हाताळले आणि केवळ 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी देखील बाद केले. क्या बात आहे शुभम, वेल प्लेड. दर्जेदार क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर म्हटलं की शुभम लोखंडे हे नाव का आठवतं, त्याचं प्रात्यक्षिक आत्ताच आपण मैदानात पाहिलंय. त्याचप्रमाणे सॅम्युअल यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. बघायला गेलं तर पार्थ यांनी देखील चांगली सुरुवात करून दिली. मुकेश डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी झाली. धावसंख्या थांबलेली पाहायला मिळाली. 32 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे. लक्ष काहीसं छोटं दिसत असलं तरी देखील अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये बॉल टू बॉल मॅच देखील फसताना पाहायला मिळाले. तसे कशा प्रकारची गोलंदाजी होईल. RM रेम्बो वडाळा संघ नक्कीच मंदार यांच्यावर दारोमदार असणार आहे. आता आपले कुठले तरी हुकमी एक्के, आपल्याकडे जे सर्वोत्कृष्ट बॉल आहेत ते आता कुठेतरी या ठिकाणी हाताळावे लागतील. कारण समोर जर विचार केला तर शुभम लोखंडे, अजित, एक चांगली मोठी लाईनअप या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तसेच नक्कीच या आमच्या क्रीडा नगरीत सन्माननीय नगरसेविका श्वेताताई पावसकर, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब, आपण आलात, आपला अमूल्य वेळ या आमच्या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभार मानतो. आणि आपल्या माध्यमातून खूप चांगलं कार्य, समाजकार्य येणाऱ्या काळामध्ये घडत राहू अशी नक्कीच देवाजवळ आशा बाळगतो. खूप खूप धन्यवाद. मॅचला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे आणि ही 33 धावांचा जो काही आराखडा, जी काही कहाणी तुम्हाला ऐकायसाठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल पाहायला मिळतोय. सागर मोरे सर पुन्हा एकदा नक्की जोडले जातील. धन्यवाद.
धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. शेवटची इनिंग आहे. शेवटची मॅच बॉलिंगसाठी मंदार सावंत, स्ट्रायकेटला शुभम लोखंडे, नॉन स्ट्रायकेटला अजित शाहू, डेव्हिलियन मुकेश रॉयल. 33 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती. एक जबरदस्त मॅच आर एम रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध डेव्हिलियन मुकेश रॉयल. बेस्ट ऑफ बेस्ट बॉलिंगसाठी मंदार सावंत, वडाळ्याचा एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली आहे. 4 रनने खातं ओपन करत असताना शुभम लोखंडे. टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली असून 29 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात केली शुभम लोखंडे. मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमधल्या सध्याच्या घडीला चर्चेत खेळाडू आहे. या बॉल देखील डाऊन द ग्राउंड मात्र खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल रन. एक रन खूप महत्वाची आहे. रनआउटची विकेट देखील तेवढीच निर्णायक असणार आहे कारण की दोन्ही टीम्सला जिंकून सुपर 8 मध्ये जायचं आहे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली त्यामुळे मंदार थोडे नाराज झालेत. मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मंदार. एक रन निर्णायक असणार आहे. रन झाले आतापर्यंत 5. यावर देखील समोर टॅप केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. नॉन स्ट्रायकेटला सिंगल रन. या बॉल देखील फ्लिक केला गेला. जबरदस्त टायमिंग करत असताना नॉन स्ट्रायकेटला थ्रो करतील. फिल्डिंग एक रन निर्णायक आहे. कोणता संघ मात्र जिंकून सेमीफायनल क्वार्टर फायनल मध्ये जाईल, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. जे 8 संघ येतील त्याच्यामध्ये 4 टीम, त्यामध्ये पण आपण चिठ्ठी उडवणार. त्याचे सर्व टीमकडे लक्ष घ्यायचं आहे. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. आकर्षक ट्रॉफी आहे. मुंबईकर 9 चषक. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बीट केलाय. बॅटर पण बीट झाले, कीपर पण बीट झाले आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बरोबर बाउंड्री आली, त्यानंतर सिंगल आलेत. 9 रन्स आले धावफलकावरती. सुरुवात चांगली गेली. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर डेव्हिलियन मुकेश रॉयल चेंबूर. बॉलिंगसाठी समित चव्हाण येतात. अजून एक जबरदस्त खेळाडू. दादा अष्टविनायक संघासाठी देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेले. शिंदेवाडीतून बिलॉंग करतात आणि खूप वर्षापासून समितला देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. समित चव्हाण जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग बॉलिंग खेळत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. निर्णायक मॅच आहे. जिंकण्याकरिता आर एम रेम्बो संघ देखील मॅच मध्ये फाईट करेल. मित्र रेलिंग पासून थोडं लांब उभं राहा प्लीज. रेलिंगवर जोर नका देऊ. पॉइंटला आणि कव्हरचा जे उभे आहेत ना प्लीज.
या बॉल देखील सिंगल करायचा प्रयत्न केला गेला. हर्षल वापिलकर तिकडे पोहोचतायत. एक रन निर्णायक आहे. 32 संघ एकूण या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर मात्र रिस्पेक्ट दिला गेला. शुभमने डॉट बॉल. श्री साई स्पोर्ट्सच्या क्रीडा स्पर्धेचा आपण लाईव्ह पण अगदी संपूर्ण चॅनलला आपण पाहू शकतो. म्हणजे शैलेश पाटील, पराग पाटीलची संपूर्ण टीम, संपूर्ण मुंबईकर 9 ची टीम देखील आपण या क्रीडा स्पर्धेवर लक्ष देताना पाहिली गेली आहे. या परिसरातील दमदार आमदार यांच्या माध्यमातून आपण या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ पाहिला गेला. सुनीलभाऊ राऊत, या बॉलवर देखील मात्र बॉल निघून जाईल 4 रनसाठी. सर्व मुंबईकर 9, शैलेश पाटील, विराज यादव, रोहित यादव, संकेत रेवसकर, वेदांत शुक्ले, त्यानंतर सुमित नवले, सिद्धेश रेवसकर, श्रेयांश गाडी, ईश्वर सानप, आर्यन करात, सुयग जाधव, विघ्नेश मुळे, अक्षय साळुंके, बबलू चौधरी, संतोष पराडकर, राज जाधव आणि आमचे बाबू. राकेश मांढरे, त्यांच्याशिवाय इको पुढे जाणार नाही. उद्या देखील पहिली सकाळी 9 वाजता एक जबरदस्त मॅच आहे. नील सल्फर रॉयल त्यांच्या विरुद्ध संकल्प जोगेश्वरी, त्यांच्यानंतर अर्बन स्पोर्ट्स विरुद्ध अंश 11 मुंबई वॉरियर्स घाटकोपर, आई गावदेवी घाटकोपर त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे, क्रिस 11 मीरा रोड त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे. सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील 16 संघ या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतील. उद्या संध्याकाळच्या हाफमध्ये देखील मॅगी 11 अंबरनाथची देखील एक चांगली स्टारकास्ट त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर मासगाव, त्यानंतर साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर्स भांडूप, त्यानंतर रघुनाथ म्हात्रे स्मृती अवधूत 11 त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी, त्यानंतर आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी टागोरनगर त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरेत एकता स्पोर्ट्स SSS असा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचे 16 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. रन झाले आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झाले 17 आणि जिंकण्याकरिता आता मॅचला मात्र 18 चेंडू 16 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आशिष केणी येत आहेत. सॅम्युअल कोम्बिन आले नवीन बॅटर बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला सॅम्युअल कोम्बिन. अठरा चेंडू 16 धावांची गरज आहे. अरे ब्रेम्बो वडाळा संघ देखील मॅच सोडणार नाही. त्यांना देखील मात्र ही मॅच जिंकायची आहे. 18 बॉल 16 करायचे आहेत. स्ट्राईकला सॅम्युअल कोमिन, बॉलिंगसाठी आशिष केनी. या बॉलवर समोरून बॉलला फिरवलं गेलं आणि तिकडे लावला बिल बॅटर आउट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. बॅटर आउट आहे.
जबरदस्त मॅच विकेट आल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहिलं ह्याच परिसरातील एक युवा खेळाडू आहेत यश नाईक. जबरदस्त क्रिकेट खेळले गेले त्या परिसरात देखील स्थानिक क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट देखील चांगले खेळले गेले यश नाईक. मॅच बनवावी लागेल, संधीचा फायदा उचलावा लागेल. या बॉलवर ठरवून खेळले होते, स्लोवर ऑन होता आणि त्याला रीड केलं नाहीये, सिंगल रन मिळेल. एक रन खूप महत्वाचं आहे. शुभमला पण माहिती की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल थोडा फिरला आणि हर्षल वापिलकर जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. गुड एफर्ट्स. पहिली बाउंड्री सुटली परंतु आता सुटणार नाहीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आशिषला पण माहिती आहे की मॅच थोडीफार मात्र कमबॅक करावं लागेल, बॉलर्सला मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. सिंगल रन तेवढाच निर्णय कॅच. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला आणि जबरदस्त टायमिंग करत असताना परंतु बॅड लक. चांगला फटका खेळ होता यशच्या बॅट मधून मात्र सिंगल रन. 21. बारा चेंडूंनी जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. 12 बॉल 11. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी वीरा येतात सायनचे, जबरदस्त खेळाडू आहेत वीरा पण. 12 बॉल 11 आहेत. बॉल टू बॉलची मॅच देखील इकडे फसताना पाहायला मिळेल का? सर्व स्थानिक खेळाडू देखील या परिसरात एक चांगलं क्रिकेट मग खूप चांगलं आयोजन मग कांजूर प्रीमियर लीग देखील या परिसरात एक चांगली पाहिली गेली. दोस्ती चषक देखील सारखी क्रीडा स्पर्धा या परिसरातून मुंबईने पाहिली गेली. त्यामुळे ह्या ग्राउंडवरती एक खेळणं वेगळी मजा आहे. संपूर्ण कांजूर मार्गचे देखील मित्रपरिवार या मॅचचा आनंद घेतात. या परिसराचे स्थानिक नागरिक दहंडी कबड्डी क्रिकेटचा एक वेगळा ह्या परिसरामध्ये सातत्याने क्रेज राहिला गेल्या. 12 बॉल 11 करायचे. शुभम लोखंडे स्ट्राईक एंडला आहेत. 12 चेंडूंनी जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल शेप आउट झालेत. विथ द स्पिन बॉल निघून जाईल 4 रनसाठी. करत असताना फक्त आणि फक्त आता 7 रनची गरज आहे. या बॉल देखील फ्लिक केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग शुभमची. 4 रन. तर 3 धावांची गरज आहे. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे वाईट +1 म्हणजे 2 रन. तर फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. चांगला खेळ करत असताना आपण पाहिला गेला
शुभम लोखंडे, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करत होता. पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. आणि विनिंग स्ट्रोक आणि आज सामना जिंकला गेलाय. चौथा संघ मात्र जाऊन पोहोचतोय सुपर 8 मध्ये. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. अभिनंदन. फायरबोल्टचं एअरपॉड्स आणि 500 कॅश प्राइज आणि ट्रॉफी आहे. मुंबईकर नाईन चषकाची एक मानाची ट्रॉफी. लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शुभम लोखंडे. शुभम, टीम जिंकते, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय, कसं वाटतं? आणि त्याच्यामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच तुला पुरस्कार मिळतोय, काय बोलशील? मी खरं तर मॅन ऑफ मॅचसाठी नाही तर माझी टीम जिंकायसाठी खेळतो. थोडा आमचा डाऊनफॉल चालू होता आणि आता एक आम्हाला 2 मॅच अजून मेहनत घ्यायची तो फायनलसाठी तरी. नक्कीच. आणि ही क्रीडा स्पर्धा समोरचा संघ पण चांगली फाईट केली. काय म्हणशील या क्रीडा स्पर्धेविषयी? मुंबईकर नाईन चषक एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या विभागात आहे. दादा ही टुर्नामेंट हर वर्षी चांगलीच करतो. यावर्षी सर्वात मोठं प्राइज येते तर खूप छानच वाटते. शुभम, एक लास्ट प्रश्न असेल, सुपर 8 साठी कशा प्रकारे 2 दिवस खेळाडूंना सांगशील की अशी तयारी आपण केली तर सुपर 8 मधून पण क्वालिफाय होऊ? तयारी काय नाहीये, सगळ्यांनी कॉन्फिडेंटली खेळलं तर आम्ही जिंकणार 100%. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. एक जबरदस्त खेळ पाहिला गेला शुभम लोखंडे. मित्रांनो, तुम्ही देखील पूर्ण दिवसभरामध्ये क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला आणि बघता बघता 4 संघ क्वालिफाय झाले. पहिल्या मधून घाटकोपर, त्यानंतर देवमाझा उमरगाडीचा राजा उमरगाडी, त्यानंतर जर पाहिलं तर डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण, आणि चौथा संघ डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. असे 4 संघ आज क्वालिफाय झाले. उद्या देखील 4 संघ होणार आहेत, त्यामुळे उद्या 16 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. धन्यवाद. मी सर्वांचं ऋणी आहे. सर्व कांजूरमार्गचे आमचे मित्र, सर्व स्थानिक नागरिकांचा पण आभारी आहे. कांजूरमार्ग पोलीस स्टेशनचा देखील आभारी आहे आणि सर्वांचं अगदी मनापासून ऋणी आहेत. उद्या सकाळी 9 वाजता भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.